कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागामध्ये सगळेजण हॉलमध्ये साखरपुड्याचे फोटो बघत असताना धावत पळत तिकडून गुंजा येते आणि आय आय बघ की मला काय मिळालेलं आहे ते. याच्यावरती मधू म्हणते, काय झालं गुंजा, एवढी काय एक्सायटेड झालीस? गुंजा सांगते, आय बघ तरी मला काय सापडलंय ते. अगं मला काय सापडलं बघितलंस, तुमच्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज. असं म्हणत गुंजा आता आपल्या हातातील फोटो फ्रेम सगळ्यांच्या समोर धरते आणि सांगते, ही रेशीमताईंच्या उशाखाली मला फोटो फ्रेम सापडली. कोण आहे ते? रेशीमताईंचा नवरा आहे का? कारण दोघांचा मस्त फोटो आहे, अगदी शंकर पार्वती सारखेच दिसत आहेत. म्हणजे आपल्या रेशीमताई अगदी पार्वती सारख्या आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेले हे महादेव. असं म्हणत गुंजा सगळ्यांच्या समोर त्या फोटोचा उलगडा करते आणि तो रेशीमच्या उशाखाली सापडल्याचं सांगते. मग सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण रेशीमला हे सगळं आवडणार नसतं, सगळ्यांना माहिती असतं. आता मात्र इकडे लगेचच कविता विचार करते, ह्या गुंजाने हे काय समोर आणलं? आता सगळ्यांच्या समोर किती मोठा गोंधळ होईल. रेशीमताई तिला असं तसं सोडणारच नाहीत. गुंजा तू काय केलंस? गुंजा मात्र हा नवरा का तुमचा असं 10 वेळा विचारत असते. मग मात्र मधू सांगते, हो गुंजा, हा मंदार आहे, हा रेशीमचा नवरा आहे. हा फोटो तुला कुठे सापडला बरं? गुंजा सांगते, मी म्हटलं ना मला हा फोटो यांच्या उशाला सापडला. आता मात्र रेशीम खूप चिडते आणि म्हणते, हिला नसते उद्योग करायला सांगितलेत कुणी? घराच्या बाहेरची आहेस ना, मग घरातल्या गोष्टींकडे का लक्ष देतेस? चल पळ इथून. असं म्हणत रेशीम आता गुंजाला चांगलेच ओरडते. गुंजाला बिचारीला कळतच नाही की नक्की काय चाललंय ते. आपल्यावरती इतकं का चिडलं जातंय? आपण हा फोटो तर आणला, त्यांचा नवरा तर आहे, मग त्या एवढ्या का चिडल्या? आणि चिडलेली रेशीम तिकडून रागारागात निघून जाते. मग मात्र सगळेजण गुंजाला तू का हा फोटो आणलास असं विचारलं असता गुंजा म्हणते, काय चुकलं का माझं? याच्यावरती कबीर म्हणतो, ती डोंगरवाडीची माणसं इतकी लबाड आणि ही कसली इतकी भाबडी झाली? याच्यावरती विजया सांगते, भाबडी कसली भाबडी, मूर्ख आहे ही, घोळ करण्याची तिला लागले सवयच. याच्यावरती आता मात्र इकडे मधू सांगते, लहान आहे ना ती. त्यावरती विजया म्हणते, लहान काय, डोंगरवाडीला एवढ्या वयामध्ये लग्न लावून देतात, हिचं लग्न कसं नाही लावलं अजून? कबीर म्हणतो, 19 वर्षाची आहे ही, हिच्या आई वडिलांनी शिक्षणाची 2-3 वर्ष वाया घालवली म्हणून नुकतीच 10वी झालेली आहे. मधू म्हणते, तुला कसं नाही माहिती हिचं एक्झॅक्ट वय? याच्यावरती कबीर गडबडतो आणि म्हणतो, नाही म्हणजे हिला इकडे आणताना हिच्या आईनेच सांगितलं होतं हे सगळं. असं म्हणत कबीर आता इकडे गुंजाला बोलत असतो. तोपर्यंत सुबोध म्हणतो, खरं तर गुंजा एकदम हे आहे, म्हणजे भाबडी असली तरी ब्रेव आहे. काल साखरपुड्याला बघितलंस ना, तुझा साखरपुडा वाचवण्यासाठी तिने काय काय केलं ते. याच्यावरती आता मात्र सुबोध म्हणतो, तू एक काम कर कबीर, तू हिला काहीतरी गिफ्ट दे. याच्यावरती कबीर म्हणतो, हो तर गिफ्ट देणार आहे, 12वीचा फॉर्म. आता गुंजा बाहेरून 12वीला बसेल. बाहेरून गुंजा 12वीला बसेल म्हटल्यावरती गुंजाला इतका आनंद होतो, ती तर उड्याच मारायला लागते. मधू म्हणते, गुंजा हे तर खूप छान झालं. गुंजा म्हणते, डोंगरोबाची कृपा, डोंगरोबाने हे सगळं घडवून आणलं. डोंगरोबा खरंच तुझे खूप आभार. माझ्यावरती तुझं लक्ष असंच ठेव, माझ्या आईवरती तुझं लक्ष असंच ठेव, या घरावरती तुझं लक्ष असंच ठेव, या घरातल्या सगळ्या माणसांना त्यांना जे सुख हवे ते सुख मिळू दे. असं म्हणत आता इकडे गुंजा सगळ्यांच्यासाठी प्रार्थना करत असते आणि डोंगरोबा माझ्या घरच्यांना सुखात ठेव असं बोलत असते. कविता म्हणते, हो 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 गुंजा जरा थांब. सुबोध म्हणतो, गुंजा किती तो आनंद. गुंजा म्हणते, आता मी 12वीला जाणार, मी शिकणार, मी खूप शिकणार, माझ्या आईला सुखात ठेवणार. असा गुंजा विचार करत असते आणि मनाशीच खुश होत असते. इकडे आता स्टाफ रूम मध्ये बसलेली मृण्मयी जे मायाने सांगितलेलं असतं ते सतत आठवत स्वतःला त्रास करून घेत असते आणि मृण्मयी विचार करते, आई बोलली ते खरं असेल का? म्हणजे कबीरने साखरपुडा सोडून जायची काय गरज होती? मृण्मयीच्या डोक्यामध्ये माया बोललेले विचार सतत घोळत असतात आणि खरंच कबीर का बरं साखरपुडा सोडून गेला असेल हा विचार सतत तिला भेडसावत असतो. तितक्यात तिथे कबीर येतो. कबीरला पाहून मृण्मयीला आनंद होतो. कबीर म्हणतो, येऊ ना आतमध्ये, नाहीतर ना मॅडम तुमचं काही कळतच नाही, हे बघा तुमच्यासाठी फुलं आणलेली आहेत. मृण्मयी ती फुलं घेते आणि म्हणते, खरंच कबीर माझ्यासाठी आणलीस तू? कबीर म्हणतो, हो तर. याच्यावरती तो म्हणतो, कधी कधी मला कळतच नाही, म्हणजे ना तू कधी कधी एकदम झटकन मिठीत काय येतेस, कधीतरी झटकतेस काय? याच्यावरती मृण्मयी म्हणते, कबीर स्टॉप इट, माझा हे स्टाफ रूम आहे, हे इथे काय बडबडतोयस? याच्यावरती कबीर म्हणतो, तर अगं तू जे वागतेस ना तेच सांगितलंय, फार काही नाही आहे. याच्यावरती आता इकडे मृण्मयीला वाटतं की कबीर आपल्याला भेटायला आलाय. ती म्हणते, बस की आपण छानपैकी गप्पा मारूया. कबीर म्हणतो, नाही हो अगं, बसायला भेटायला बोलायला अजिबात वेळ नाहीये, पाऊस यायच्या आधी मला जायला पाहिजे, कारण तुझ्या आईसारखी माझ्याकडे कार नाहीये ना.
नंतर तो म्हणतो, अगं खरं तर हे बघ, मी गुंजाचा 12वीचा फॉर्म आणायला आलो होतो. याच्यावरती मृण्मयीला खूप राग येतो. मृण्मयी म्हणते, अच्छा, म्हणजे मला वाटलं होतं की तू मला भेटायला आलेला आहेस, तर तू 12वीचा फॉर्म आणायला आला होतास. कबीर म्हणतो, अगं तसंच नाही अगदी काही, 12वीचा फॉर्म मी ऑनलाईन नसता का घेऊ शकलो, पण तुला मग फुलं कशी देता आली असती म्हणून मी आलो. याच्यावरती मृण्मयी म्हणते, अजिबात नाही, 12वीचा फॉर्म ऑनलाईन मिळतच नाही, आणि मला बोलला असतास ना फॉर्म हवा आहे तर मी आणून दिला असता, एवढ्या लांब यायची काही गरज नव्हती. कबीर म्हणतो, बघ तुझं असं आहे, अगं मी तुला भेटलो, तुला गुलाबाची फुलं दिली, हे माझं काम नाही का. मृण्मयी म्हणते, तू नक्की ठरव तुझी प्रायोरिटी काय आहे, मला भेटणं होतं की फॉर्म होतं ते. असं म्हणत मृण्मयी आता मायाने भरवलेल्या गोष्टीमुळे थोडीशी बिथरलेली असते, आणि ती आता गुंजावरून कबीरला बोलत असताना स्टाफ रूम मध्ये एक मॅडम येतात आणि म्हणतात, अरे वा कबीर, आलास तू, काल साखरपुड्याला खूपच गोंधळ झाला नाही. मृण्मयी म्हणते, हो गोंधळ झाला, पण साखरपुडा मात्र छान पार पडला. याच्यावरती त्या मॅडम म्हणतात, अच्छा साखरपुडा पार पडला तर. कबीर म्हणतो, का असं का बोलताय. याच्या मॅडम म्हणतात, नाही नाही, म्हणजे हिच्या बोटामध्ये अंगठी दिसते, पण तुझ्या बोटातल्या अंगठीचं काय कबीर. असं म्हणत त्या आता कबीर विसरलेल्या अंगठीबद्दल बोलतात. मृण्मयी पाहते तर कबीरच्या बोटामध्ये खरंच अंगठी नसते. मृण्मयी म्हणते, कबीर तुझी अंगठी. याच्यावरती मॅडम टोमणा मारत म्हणतात, अच्छा, म्हणजे आम्ही ना एकतर्फी प्रेम पाहिलं होतं हो, पण एकतर्फी साखरपुडा हे मात्र आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. असं म्हणत मॅडम टोमणा मारतात. मॅडम निघून गेल्यावरती कबीर म्हणतो, मृण्मयी हे बघ ना. याच्यावरती मृण्मयी म्हणते, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये कबीर, तू निघ इथून. असं म्हणत मृण्मयी कबीरवरती खूप चिडते आणि त्याला तिथून जायला सांगते. कबीर म्हणतो, अगं मला दागिन्यांची सवय नाहीये ग, होईल हळूहळू सवय. याच्यावरती आता मात्र मृण्मयी म्हणते, सवय सवय काय सवय, अरे काल आपला साखरपुडा झालाय, आज तू अंगठी घालायला विसरलायस, तुला कळतंय का. म्हणजे इतरांसाठी कामं करण्यापेक्षा जरा स्वतःची सुद्धा विचार करत जा, स्वतःच्या होणाऱ्या बायकोचा पण विचार करत जा कबीर. असं म्हणत मृण्मयी कबीरवरती चिडते. कबीर म्हणतो, तुझं मला काही कळतच नाही, तुला मी भेटायला आलो, इथे छानपैकी तुला फुलं दिली. मृण्मयी म्हणते, मला वाटलं होतं तू मला इथून फिरायला घेऊन जाशील, पण नाही कबीर, तू निघू शकतोस. कबीर आणि मृण्मयीमध्ये ही अशी भांडणं चालू असतात. तोपर्यंत इकडे आता रेशीम उदास असते आणि मधू तिला म्हणते, रेशीम काय ते स्पष्ट बोल, तुझ्या मनात काय चाललंय ते बोल की. रेशीम म्हणते, काही नाही. मधू म्हणते, हे बघ तू एक काम कर, तू माझ्याशी नाहीतरी आईशी तरी बोलू शकतेस ना, वहिनींसोबत बोल, तुझं मन हलकं होईल. मग मात्र रेशीम रडायला लागते. रेशीम रडायला लागते आणि म्हणते, काल साखरपुड्याला सगळ्यांना आपल्या नवऱ्यासोबत एकत्र बघून मला सुद्धा खूप वाईट वाटलं, माझा पण नवरा माझ्या सोबत असावा असं वाटलं, पण हा माझा नवरा असा ज्याच्या सोबत राहणं पण कठीण आहे आणि त्याला सोडून माहेरी राहणं पण कठीण आहे, नित्याला पण आठवण येतच असेल ना ग बाबांची. असं म्हणत रेशीम भाऊक होते. त्यावेळेला गुंजा विचार करते, मी ज्या बापाला पाहिलं नाही त्या बापाबद्दल मला इतकं प्रेम वाटतं, मग मग नित्याला बाबाची आठवण येत नसेल का. रेशीम आपल्या मनातली भावना बोलून दाखवत असते. मग गुंजाला खूप वाईट वाटतं, आपल्यामुळे रेशीमताईंच्या जखमेवरची खपली निघाली. गुंजा पाणी आणून देते आणि म्हणते, मला माफ करा, माझ्यामुळे तुमच्या जखमेवरची खपली काढली गेली, खरंच मला माफ करा. असं म्हणत गुंजा आता माफी मागते आणि म्हणते, तुम्ही रडू नका. रेशीमला मात्र खूप वाईट वाटत असतं. गुंजाला हे सगळं आपल्यामुळे घडलं या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ती माफी मागत असते आणि म्हणते, तुमचं म्हणणं खरंच आहे. रेशीम सांगत असते, अगं नवरा असून सुद्धा नवऱ्याविना जगणं हे काय असतं, कसं सांगू तुला मी. गुंजा हे सगळं ऐकत असते आणि हे सगळं गुंजा पण अनुभवत असते. रेशीम सांगत असते, आपला नवरा आपलं रक्षण करतो, आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, पण हे सुख मला कधी मिळालंच नाही ग. असं म्हणत असतानाच गुंजाला कबीर आपली किती काळजी करतो, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून किती काळजी घेतो हे सगळं आठवतं आणि गुंजा विचार करते, हे खरंच प्रेम आहे का, खरंच माझ्यावरती हा प्रेम करतो का. असा विचार करत गुंजा आता कबीरच्या आठवणीमध्ये आठवून जाते. ती आता हरपून जाते. नंतर ती कबीरच्या रूम मध्ये येते आणि कबीर सोबत काहीतरी कारण काढून भांडायला लागते आणि म्हणते, दरवेळेला मी काही केलं की चुकीचं असतं, मला वाटतं तुम्ही ओरडाल तेव्हा कौतुक करता आणि जेव्हा वाटतं कौतुक कराल तेव्हा ओरडता, तुम्ही ना एकदम क्षणात टोळा क्षणात मासा असं असता. असं म्हणत गुंजा बाहेर येते आणि विचार करते, आत्ताच तर मी कबीर साहेबासोबत भांडले, आता पुन्हा आत कशी जाऊ. असा विचार करत गुंजा बाहेरच उभी असते.